नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। टाइम झालेला 9:30, तारीख आहे 5 जून आणि 9 जूनची एक्सपायरी। तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय चेक करायचं? सगळ्यात पहिलं आपल्याला शिफ्टिंग चेक करायची। शिफ्टिंग काय दिसते? शिफ्टिंग नॉट एट रेजिस्टन्स साइडला, म्हणजे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे माझा 23,500 वरती। कुणामुळे? तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। आता येऊया सपोर्ट साइडला। सपोर्ट काय दिसतोय? सपोर्ट स्ट्रॉंग दिसतोय 23,500 ला। कुणामुळे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज। इथे पण काही शिफ्टिंग नाहीये, पण सपोर्ट साइडची वीकनेस मला दिसतेय। कुणाची दिसते? व्हॉल्यूमची दिसते, इथे ओवायची दिसते, बाकी कोणाची नाहीये। तर मला काय करायचं? पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करायचं। पर्सेंटेज ग्राफ जर इन्क्रीजिंग असेल तर माझ्यासाठी सपोर्ट इन्क्रीजिंग आहे। कुठे? 23,450, म्हणजे सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे। 23,400 ला पण चेक करूया। 23,400 ला ओवायचे 88% आहे, बाकीचे पण इन्क्रीज होत असतील तर सपोर्ट 23,400 पर्यंत वीक होताना आपल्याला दिसत आहे। ओवाय चेंज इन्क्रीजिंग आहे, व्हॉल्यूम थोडासा इन्क्रीजिंग आहे, ओवाय पण इन्क्रीजिंग आहे। ठीक आहे, म्हणजे सपोर्ट पण खाली येताना प्रेशर करत आहे। रेजिस्टन्सच्या वरती काही वीकनेस आहे का? नाहीये। तर आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला करायचं आहे ट्रेड प्लॅन। ट्रेड प्लॅन काय होणार? तर ट्रेड प्लॅन होणार बेरिश। का बेरिश होणार? कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, सपोर्ट कमजोर आहे। ठीक आहे, हेडर चेक करूया। तर वरती कॉल रायटर वरती पुट रायटर बघितलं तर कम्पेअर टू जास्त काही फरक नाहीये, 54 आणि 46। तर डेल्टा चेक केला तर कॉलचा डेल्टा कम्पेअर टू पुट साइडला थोडासा जास्त आहे। डिमांड चेक केली तर कॉलची थोडीशी जास्त आहे। एलटीपी चेंज चेक केला तर कॉलचा एलटीपी 182 आणि पुट साइडचा 111 मायनस मध्ये आहे, म्हणजे थोडासा एलटीपी पुट साइडचा मायनस मध्ये आहे कम्पेअर टू कॉल साइडला। ठीक आहे, मार्केट आता चालू कुठे? 23,500च्या रेंज मध्ये। तर 23,500चा रेजिस्टन्स भेटला तर मी ट्रेडचा प्लॅन करू शकतो। 23,500च्या रेजिस्टन्स वरून आपल्याला पुढचा ट्रेड करायचा आहे। सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत, कारण सपोर्ट मध्ये वीकनेस आहे। मार्केट रेजिस्टन्सच्या जवळ आलेला आहे। रेजिस्टन्स वरून आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे। तर पहिल्या रनिंग कॅन्डल मध्ये जर पुढचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर आता आपण करू शकतो, पण 10 वाजून 9 मिनिट आहेत। लक्षात घ्या, 10 वाजता एक आरबीआय ची पॉलिसी होती, त्याच्यामुळे आपण 10 वाजेपर्यंत ट्रेड केलेला नव्हता। ठीक आहे, आपण हे जी कॅन्डल आलेली आहे ती कशाची आहे? न्यूज बेस वरती। तर आपल्याला काय करायचं? थोडीशी वाट बघायची। आपण 10:15 नंतर ट्रेड प्लॅन केला होता। कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेली आहे। आता 10:15 झालेत, आपण पुढचा ट्रेड करू शकतो। तर मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे, तर आपल्याला पाहिजे आता रिटेस्ट। रिटेस्ट असेल तरच आपण पुढचा ट्रेड प्लॅन करायचा, तोपर्यंत करायचा नाही। मार्केटने अजून रिटेस्ट एंट्री दिलेली नाहीये। इथे माझी एंट्री झालेली आहे पुट मध्ये। इथे आपण पुढचं पोझिशन लावायची 20 पॉइंटचा एसएल आणि टार्गेट। हे माझं 20 पॉइंट आणि हा माझा पहिला टार्गेट असणार आहे 23,500चा सपोर्ट। सपोर्टच्या खाली जर वीकनेस वाढली तर आपण या ट्रेडला होल्ड करू शकतो, कारण सपोर्टची वीकनेस मला 23,450 आणि 23,400 वरती पण दिसते बघा, 71 आणि 73। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ काय? इन्क्रीजिंग आहे, आता फ्लॅट झालेला आहे। आपण चेक करूया पुढे काय होतंय। ट्रेड चालू आहे, ट्रेड मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये। मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे। मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे, तुमच्या टार्गेटला आलेला आहे आणि टार्गेटच्या खाली जाऊन क्लोज झालेला आहे। या ट्रेडला तुम्ही होल्ड करू शकता, कारण सपोर्टच्या खाली होल्ड झालेला आहे। सपोर्टच्या खाली तो होल्ड करतोय, तर आपण काय करणार याला 23,450च्या सपोर्ट पर्यंत, म्हणजे त्याला होल्ड करू शकतो। ठीक आहे, ज्यांची एंट्री नाही झालेली आहे त्यांना परत जर रिटेस्ट भेटला तर ते पुट मध्ये एंट्री करू शकतात। आणि इथे माझं टार्गेट आलेलं आहे, टार्गेटच्या खाली क्लोज झालेलं आहे। मार्केट 23,400च्या सपोर्ट पर्यंत ट्रॅव्हल करणार आहे, तर आपण या ट्रेडला आता काय करू शकतो? आता मला एसएल ट्रेल करत करत न्यायचंय। आता मी काय करणार? या ट्रेडला कुठपर्यंत होल्ड करणार? 23,400च्या सपोर्ट पर्यंत। आता 23,400च्या सपोर्ट पर्यंत कसा होल्ड करणार? समजा सगळ्यात पहिले इथे माझी एंट्री होती, हा एसएल होता, 50% आला, सी टू सी केला, टार्गेट आला, इथे टार्गेटला आला, तर इथं माझे इथे एसएल आला। मार्केट टार्गेट पैसे आले, इथे माझा एसएल येणार। ठीक आहे, 50% ज्यावेळेस मूव्ह झाला तर इथे एसएल आला, इथून ट्रेल इथे झाला, इथून इथे झाला, आता इथे झाला।
ठीक आहे. तर मार्केट याच्या खाली क्लोज झाले. आता माझा हा एसएल असणार आहे. आपण त्याला ट्रेल करायचे 24,400च्या सपोर्ट पर्यंत. ठीक आहे, चेक करूया. आता माझा एसएल येणार इथे. एसएल माझा कुठे येणार? इथे माझा एसएल आला पाहिजे. मला लॉस नाही करायचं या ट्रेड मध्ये. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय तर माझा ट्रेड इथनं चालू आहे. मी इथे एसएल आणून ठेवणार आणि या कॅन्डल मध्ये माझं टार्गेट बुक झालं पाहिजे. टार्गेट म्हणजेच आपल्याला किती लेवलचं टार्गेट भेटलंय? 1 2 3. एकाच ट्रेड मध्ये आपण 3 डायव्हर्जनचं टार्गेट घेतलेलं आहे. जे सेफ होते त्यांनी जर एक लॉटनी ट्रेड केला असेल तर इथं बाय असला पाहिजे आणि इथे टार्गेट बुक केला पाहिजे. ज्यांचे एक पेक्षा जास्त असतील ते होल्ड करत शकतात 23,400 पर्यंत आणि हा टार्गेट बुक झालेला आहे. एका दिवसामध्ये 3 डायव्हर्जनचं टार्गेट भेटलेलं आहे. आता मी 23,400च्या सपोर्टवरून कॉलचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत. कारण काय? सपोर्ट 23,400 आहे. त्याची ओवायची विकनेस खाली आलेली 72%. व्हॉल्यूम पण दिसते 23,300 आणि ओवाय चेन 67% दिसते. म्हणजे सपोर्ट अजून खाली जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करणार नाही. कॉलचा ट्रेड माझा बनत नाही. मला पुढचा ट्रेड भेटेल. जर मी रेजिस्टन्स वरनं गेला तर मी परत पुढचा ट्रेड प्लॅन करणार. आता मला पुढचा जर ट्रेड करायचा असेल तर रेजिस्टन्स काय अजून 23,400 वरती मला प्रेशर दाखवत नाहीये. तर ऍटलीस्ट 450चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड करेल किंवा 23,500च्या रेजिस्टन्स वर. चला चेक करूया. आणि इथे जे ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड घेणारे रिस्की ट्रेडर पण आहेत. त्यांनी ट्रेड घेतला पण असेल. गुगल मीटला घेतला होता ज्यांनी घ्यायचा होता. पण मी इंडिव्हिज्युअली ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करत नाही त्याच्यामुळे मी हा ट्रेड केला नव्हता. पण ज्यांनी केला असेल त्यांना हा टार्गेट भेटलेला आहे. मला 23,450च्या रेजिस्टन्स वरून मी पुढचा प्लॅन करेल आणि कॅन्डल डायरेक्ट 23,450च्या वरती जाऊन क्लोज झाले त्याच्यामुळे माझा पुढचा ट्रेड इनिशिएट नाही झाला. 23,500चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करेल. 23,500च्या वरती क्लोज झालाय. आता मी काय करणार आहे? मी कन्फर्मेशन घेणार वरच्या स्ट्राईक प्राइसची. वरची स्ट्राईक प्राइस काय मला ट्रेड घेण्यासाठी कन्फर्मेशन देते का? जेवढे कॉल रायटर निघाले तेवढे पुट रायटर काही इन्क्रीज झालेले नाहीये आणि ब्ल्यू लाईन पण अजून त्याच्या वरच्या हाय वरती गेले नाही. त्याच्यामुळे मी एक छोटीशी रिस्क घेऊ शकतो. इथला पुटचा ट्रेडचा प्लॅन करू शकतो मी. कारण रेजिस्टन्सच्या वरती मला काही दिसत नाही. ठीक आहे, चला इथनं माझा पुटचा ट्रेड प्लॅन करूया आपण. इथे असणार आहे माझं 20 पॉईंटचा एसएल आणि हे माझं टार्गेट असणार. या टार्गेटला पण तुम्ही ट्रेल करू शकता कारण तुमचा सपोर्ट कुठे आहे? 23,400 वरती. तर या टार्गेटला 2 डायव्हर्जनचं टार्गेट घेऊया आपण. 2 डायव्हर्जनचं टार्गेट घ्यायला पाहिजे या ट्रेड मध्ये. ठीक आहे, बघूया काय होतं. एसएल आला तर एसएल देऊ, टार्गेट आला तर टार्गेट घेऊया. चल, एकाच कॅन्डल मध्ये 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय. आता मी काय करणार? माझा एसएल कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार. माझा जो एसएल आहे त्याला मी आणणार इकडे कॉस्ट टू कॉस्ट. आता मी याला लॉस मध्ये बुक नाही करणार या ट्रेडला काही झालं तरी. टार्गेट वरती आलं. ज्यांची एक सिंगल लॉटनी क्वांटिटी होती त्यांनी बुक करायची आणि ज्यांना होल्ड करायचं आहे ते प्रॉपर तुमच्या एसएल सोबत होल्ड करू शकतात. मार्केट ह्या पण कॅन्डलला 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय. आता तुमचा एसएल कुठे येणार? एसएल डायरेक्टली तुमचा ड्रॅग होणार. इथे खाली आला पाहिजे एसएल. इथे एसएल आला पाहिजे. एसएल इथं आला तरी चालेल. आपल्याला काय नुकसान करायचं नाहीये. आणि लगभग टार्गेटच्या जवळ आलेलं होतं. आणि इथे माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. हा ट्रेड माझा इथे संपलाय. हा काय असणार आहे? ट्रेलिंग एसएल. म्हणजेच काय? इथनं माझा बाय होता, हे माझं टार्गेट होतं. टार्गेटला इथे बुक झालेलं आहे. आपण 2 डायव्हर्जनचं टार्गेट घेणार होतो पण आपल्याला तिथे टार्गेट भेटलंय त्याच्यामुळे आपण तिथेच ट्रेड एक्झिक्यूट करून टाकायचा आहे. तर आज आपले हे 2 ट्रेड झालेले आहेत. 2 पेक्षा जास्त ट्रेड करायचे नव्हते. 11:45 तुमची ट्रेडिंग बंद झाली पाहिजे. 2 ट्रेड प्रॉफिटेबल झालेले आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर जे जे ट्रेड झाले ते जाणण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इव्हनिंग वेबिनारला जॉईन करायचंय. इव्हनिंग वेबिनारची लिंक जी आहे ती तुम्हाला होम पेज वरती भेटेल. होम पेज वर क्लिक केल्यानंतर इथं फ्री इव्हनिंग वेबिनार दिसते. इथे तुम्हाला गेट नोटिफिकेशन केलं तर व्हॉट्सअप चॅनल दिसेल, तिथे जॉईन व्हायचे. तिथे तुम्हाला लिंक भेटेल आणि इथे पण तुम्हाला लिंक मिळते.
लाईव्ह वेबिनार वरती जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला फ्री वेबिनारची पण लिंक मिळते आणि सकाळी मॉर्निंग सेशनला तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला एओसीचा प्रो सबस्क्रिप्शनचा प्लॅन घ्यावा लागेल. प्रो मॅक्सचा प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही गुगल मीटला आमच्या सोबत कम्युनिटी सोबत सगळ्या मेंटॉर सोबत जुडून ट्रेडिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.